अनुषंगाने जे नियम तुम्ही बनवलेले आहेत ते सर्वांनी तंतोतंत पालन करायचं आहे. या ठिकाणी मॅच चालू होते. गोवा स्पोर्ट वर्सेस मिस्टी 11 चालू मॅच. याच्यानंतर रघुनाथ स्मृती तसेच त्यांच्या अगेन्स्ट धनश्री 11 ही मॅच आहे. स्कोरर कोण आहे? या मोहित पाटील, प्रशांत पाटील. गेम ऑन. या ठिकाणी खेळाला सुरुवात होते पहिल्या चेंडूची. सर्वांना जय श्रीराम. क्या बात आहे. पहिल्या चेंडूची मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ए जैन गॉल. पहिला झटका, पहिला हादरा या ठिकाणी लागतोय मगन याच्या रूपाने. बात या ठिकाणी सुरुवात चांगली झालेली पाहायला मिळते. गोलंदाजच्या माध्यमातून पहिल्या चेंडू आपण पाहिलं तर शॉर्टफेट ठेवला होता, उचली देणारा पाहायला मिळाला. त्याच्यावरती इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा मानस धरला गेला आणि कट लागली गेली. आणि आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये फलंदाज मगन बाद होतोय. नवीन फलंदाज त्याच्या जागी या ठिकाणी उपस्थित होतोय मैदानात. पाहूया समीर आणि रोशन आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला षटक पॉवर प्लेचा आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी मात्र छान पाहायला मिळाली. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून पंचांच्या उजव्या बाजूस टाकण्यासाठी पुन्हा एकदा होते तयार. सरसावते गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे. हा चेंडू ही चांगला पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, इथेही निर्धावची सांगता होते. आणि एक धावे ते एका धावेने धावसंख्येला आता आकार मिळतो. धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 5 या अंकावरती. मागील चेंडूवरती आला चौकार आणि इथं आली सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. या ठिकाणी पाहतो योगेश गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करतोय. सुरुवातीचे 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहतोय चौकार येतोय. आता मात्र पाहूया रोशन पाटील फेस करतोय पहिला चेंडू. इथं मात्र पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अंदाज पाहायला मिळाला, बट चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. आणि या ठिकाणी होते पुन्हा एकदा निर्धावची सांगता. सुरुवात चांगली दमदार असरदार या ठिकाणी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 धावसंख्या धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते. पुढे चेंडू इथे मात्र पाहतोय आपण शेवटचाही चेंडू अफलातून पाहायला मिळाला. अशा रीतीने पहिल्या षटकाची होते समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा धावपलकावरती. याच्यानंतर रघुनाथ स्मृती 11 वर्सेस धनश्री 11 या 2 टीमने तयार राहायचा नाणेफेकीसाठी. राजेंद्र पाटील फॅन टीम आपण पाहतोय रघुनाथ स्मृती 11, त्याचबरोबर रोहिदास पाटील फॅन टीम धनश्री 11 अशी 2 टीम मधील द्वंद्व युद्ध याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल.
या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज ऑनसाइडला चेंडू खेळून काढलेला आहे, डीप मध्ये येतो क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी सिंगल घेतलेले आहे. फेकी खूप सुंदर होते आणि एकच मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. विशाल ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये होतं तयार. वाघोबा स्पोर्ट आणि मिस्टी 11 ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, दुसऱ्या षटकाला आरंभ झाला आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो सिंगल येते. धावसंख्या 6 धावा धाबलकावरती आहेत. स्पीडअप करायचा मित्रांनो, थोडीशी घाई करा. आपला शेड्यूल आज उशिराने चालू झालेला आहे आणि याचा शेड्यूल आपल्याला आजच कंप्लीट करायचा आहे. 2 दिवस या लीगचं आयोजन नियोजन आपल्याला केले गेलं आहे, तर या 2 दिवसामध्ये ते कंप्लीट करणं गरजेचं आहे. या पेलेस पाहतोय आपण काय घडतंय या बॅटची आतील कडा आणि अजून एक फलंदाज कटआउटच्या स्वरूपात होतोय बाद. या ठिकाणी अजून एक फलंदाज होतोय बाद. आता मात्र रोशन बाद होतोय. नवीन बॅट्समन सिरीज मैदानाच्या आतमध्ये येतोय. जवळजवळ 8 टीम या लीग मध्ये समावेश आहेत. प्रत्येक टीम मध्ये 12 खेळाडू, म्हणजे आपण पाहतोय जवळपास जवळ 100च्या घरामध्ये आपण पाहतोय खेळाडू या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून तर या क्रिकेटला पूजलं जातंय खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर. आणि सर्व गाव एका छताखाली खेळणं ही एक सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही आहे. सर्वांचं मन राखणं गरजेचं असतं, सर्वांना मिळून मिसळून ठेवणं गरजेचं असतं. आणि जे आयोजन टीम आहे तिला खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन, कारण संपूर्ण गावाला एकत्र एका छताखाली या ठिकाणी उडवलाय. चेंडू मात्र येतो प्रॉपर बॅट वरती, हवाई सफर होत आहे. सिक्सर. दणदणीत चौकार. पुढची चेंडू या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी पंच बोलतील नो डाऊट, कारण उजवी सोडून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉलच्या स्वरूपात इशारा केला.
क्षेत्ररक्षक नाही पोचू शकत. सेफ लँडिंग होते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, घातक ठरू शकतोय बट पोहोचला जातोय या ठिकाणी. हॅलो, 2 ओव्हरच्या समाप्तीनुसार धावसंख्या 23 झालेली आहे आणि आपण वाघोबा स्पोर्टचे कर्णधार नितीन भावर यांच्याशी संपर्क साधतोय की आता उरलेले 3 षटक टार्गेट किती असेल, तरी तुमच्याकडे असे कोणते अजून फलंदाज आहे का जेणेकरून 50+ जाण्याची क्षमता असेल? गडा फलंदाज आहे निशान गडक, मास्टर माइंड फलंदाज निशान गडक. याच्या नेक्स्ट बॅट पण बघायला सगळी पब्लिक आणि आमची टीम आतुरतेत आहे. आणि बरोबर ना, आणि आमचा टार्गेट असेल तरी पण 80-90 पर्यंत नेण्याचा आम्ही टार्गेट करू. बस ओके. अजूनपर्यंत जी काय हिंमत आहे ती अजून हार मानलेली नाही. या 2 ओव्हरमध्ये निशान गडक यांच्यावर पूर्ण दमेदारी असेल. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद धन्यवाद. चांगली संकल्पना आहे. चर्चा तर होणारच. खर्च आहे तो चर्चा तो बनता आहे. क्या बात आहे. या ठिकाणी बाद हर्ष पाटील येथे गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या जर पाहिली तर 23 ऑन बोर्ड लागली गेले आहे. 24 धावा धापलकावरती. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती हर्ष. पुढे चेंडू कशा प्रकारे हाताळतात पाहूया. क्या बात आहे. तेज तर्रार चेंडू या ठिकाणी इनस्विंग ऑफ स्विंगचा बादशाह म्हटलं तर वगळ ठरणार नाही. या चेंडूला मात्र दोन्ही बाजूने टर्न केला जातोय. या ठिकाणी पाहिलं तर बाहेरच्या दिशेने काढला जातोय आणि अजून एक या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धावची सांगता केली जाते. ओव्हर क्रमांक 3 पाहायला मिळते. 24 धावसंख्या. या वेळेस उडवला जरूर आहे. बॅकवर्ड स्पिन रिझल्ट कडे क्षेत्ररक्षक दूरवर उभा. फसवेरी गेली जाते चेंडूच्या माध्यमातून आणि चेंडू फरार होता. सीमा पार येतोय चौकार. रघुनाथ स्मृती 11 वर्सेस धनश्री 11 ही मॅच होणार आहे. तर दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. अजित पाटील आणि वैभव पाटील विनंती असेल. बघूया पुन्हा एकदा खेळाकडे बोलूया. गोलंदाज होतोय तयार सरसावतोय. या वेळेस प्रहार जरूर केला गेला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या वाक्या बाहेर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. येतोय धनधनी चौकार. बाजी पाहायला मिळते. 24 धावांवरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. या वेळेस ए जैल गॉल. क्या बात आहे. मोठा गडी या ठिकाणी बाद होतोय झेलच्या स्वरूपात. बाबरे यांनी चांगली अशी फलंदाजी केलेली आहे. मी त्याला अभिनंदन करतो टीमच्या वतीने. आणि त्याच्या थोडेफारचे प्रश्न असतील त्यांना विचारतो की प्रीमियर लीग खेळताना तुला कसं वाटतोय पहिली मॅच? खूप मजा आली आहे खेळताना. बॅटिंग करताना पण खूप मजा आली आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जो परफॉर्मन्स केला आता पुढच्या टीमला आणि पुढच्या नेक्स्ट मॅचला पण जे काय तुझी खेळाची वृत्ती असेल ती अशीच असेल का? हो 100%. धन्यवाद. क्या बात आहे.
आत्मविश्वास खूप मोठा असतो आहे आणि आत्मविश्वास जर असेल तर कुठलंही काम तुम्हाला सोपं वाटतंय. पाहूया या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा होतं यार यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा येतोय चेंडू. सिंगल धाव घेतली गेली आहे. दुसरीची मागणी केली जरूर परंतु चेंडूवरती झपाटले गेले खेळाडू आणि या ठिकाणी पाहतोय सिंगल येते. सिंगलने धावसंख्या 333 या अंकावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक या ठिकाणी तिसरं होते समाप्त. बरोबर 11च्या सरासरीने धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. या ठिकाणी नाणेफेक केलं जाईल. या ठिकाणी पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली तर 33 या अंकावरती लागली गेली आहे. खऱ्या अर्थाने आज हा क्रिकेटचा खेळ नसून तर या लाखवली गावासाठी एक सण आहे. प्रत्येक वेळेस आपण पाहतो याची पूर्ण वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जाते. कधी लीग लागेल कधी लीग लागेल याच्यासाठी आपण पाहिले तो महिनाभरापासून प्रयत्न चालू असतात. फॉर्म भरणं, प्लेयर सिलेक्ट करणं, ऑक्शन होणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे एक सणाप्रमाणे आपण जसं गणपती सण येतं मग घराची साफसफाई होते त्यानंतर ज्या तयारी असतात त्या तयारी केल्या जात आहेत तसं याच्या मागे लागलं जात आहे. आणि या ठिकाणी पाहतोय चेंडू येतोय शॉट फाईनच्या रिझनला. हाही जातोय सीमा पार. आला पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा योगेश. आता हे आक्रमण केला गेला आहे. अधिक उंच लांबी गाठेल का पाहूया काय घडतंय. आणि त्या ठिकाणी हर्ष आहेत चुकी नाहीये आणि वेल जयच कॅच. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. अजून एक फलंदाज बाद होते. अजित पाटील आपण काय म्हणाल. आता मात्र जे ऑनर आहेत टीमचे नितीन भावर यांचा जो विश्वास होता निशान गडकवर तो विश्वास थोडासा कमी झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जाता येतो म्हणजे उदय पाटील. हा गेल्या कित्येक 10 वर्ष अगोदरचा फलंदाज आहे. आता प्रीमियर लीगच्या नंतर कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. सध्या त्याचा कमबॅक होतोय का नाही या परिस्थितीवर ही टीम अशी जाणलेली आहे. आणि 2 ओव्हर अजून बाकी आहेत आणि धावसंख्या झालेली आहेत 37. तुमचा जो 80-90चा टार्गेट होता तो मला वाटतं आता कमी पडेल का. आता बघूया. हॅलो, आता उदय पाटील गेलेत आमचे आणि नेक्स्ट बॅट्समन हा भाविक पाटील आहे. बघू आता कसं काय होतं ते. मी एक सांगू शकतो की निशान गडकच्या जास्त विस्फोटक फलंदाज उदय पाटील आणि भाविक पाटील आहे. तुम्ही त्यांना अजूनपर्यंत थांबवलेलं आहे. स्लॉग ओव्हरमध्ये त्यांची फलंदाजी तुम्ही बघितलेली नाही. हे रात्री क्रिकेट जास्त खेळतात. हे दिवसामध्ये तुम्हाला जास्त फलंदाजी करताना दिसणार नाही. अजित सर 10 वर्ष अगोदर म्हणजे 10 वर्ष क्रिकेट खेळले नाही असं म्हणायचं काय म्हणायचं नक्की यस काय? यस यस त्याचा अनुभव थोडा कमी झालेला आहे. जॉब आणि घर आता 2 सुट्ट्या त्यांनी काढलेल्या आहेत कमबॅक करण्यासाठी. तो बोलला होता रात्री या 2 दिवसामध्ये मी नक्कीच कमबॅक करणार. क्या बात आहे. पहिले घर प्रपंच सांभाळा त्यानंतर मग याच्या मागे लागा. त्यांची संकल्पना उदयांची चांगली आहे. ओलिया खेळाकडे या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा होतोय तयार. भावेश योगेश. क्या बात आहे. हा चेंडू मात्र चांगला आहे. 5 षटकांचा सामना आहे या ठिकाणी आपण पाहतोय. एजन गॉन. क्या बात आहे. फलंदाज होतोय बाद.
एक मोठं नाव कमवलं गेलं आहे असे प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला फ्री सेवा प्राप्त झालेल्या आहे. त्यांचंही खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय सुरुवात चांगलीच झाली, त्याच्यानंतर हाही चेंडू एक चांगला पाहायला मिळतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. त्याच्यासाठी आपल्याला वायफायची आवश्यकता असते आणि ते सन्मान्य पंकज पाटील आणि कुणाल पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ती फ्री सुविधा प्राप्त झाली आहे. त्यांचंही खूप खूप धन्यवाद. इथे मात्र पाहतोय आपण सेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पंच आमचे आहेत त्या ठिकाणी. बॅटरला विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाजी खूपच चांगली पाहायला मिळाली, परंतु इथं लाईन लेंथ हवी तशी पाहायला मिळाली नाही आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा केला गेला. नेक्स्ट बॉल पाहूया. लय बिघडण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु लय या ठिकाणी सापडत नाही आहे बॅटरला. डॉटची होते समाप्ती. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती स्थिर आहे ती 39-39 ऑन बोर्ड. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. स्वर्गीय रघुनाथ स्मृती वर्सेस धनश्री 11. दोन्ही टीमला विनंती आहे की आपला संघनायक टॉस बॉक्समध्ये पाठवायचा आहे. जो संघनायक उशिरा येईल त्याच्यावरती कारवाई केली जाईल याची नोंद घ्या. वर्ष आपण पाहतोय तिसरं, अर्थात पर्व तिसरं पाहायला मिळतंय. आधीच पाटील सर, आपल्याला काय वाटतं ह्या आयोजन नियोजनाबद्दल? ज्याही कमिटीने मेहनत घेतलेली आहे, गावाला एकत्रित केलं गेलं आहे, त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? नक्कीच याच्यामध्ये सर्व गावातील प्लेयर, सर्व गावातील प्रेक्षक त्यांचा मोठा वाटा आहे. पण जास्त जी मेहनत मला असं वाटते ना, वीर पाटील यांनी रात्रीच्या रात्री त्या पिचवर जी गोलंदाजी करताना जो गोलंदाजाला त्रास होतो रनिंग घेताना, तिथे योगेश पाटील आणि वीर पाटील यांनी जी मेहनत घेतली आणि गोलंदाजाला जो त्रास होत होता एवढ्या वर्षी, तो त्रास जरा कमी झालेला आहे. धावपट्टी आणि खेळपट्टीच्या मध्ये जो स्टंपच्या मागे जो विकेटचा थोडासा गोलंदाजासाठी चांगल्या पद्धतीने त्यांनी सिमेंटचं कॉन्क्रीटचं विकेट तयार केलं आणि गोलंदाजाला पूरक असे गोलंदाजी करण्यासाठी प्राधान्य मिळालं. त्याचमध्ये लगेच सचिन पाटील यांनी विकेट घेतलेला आहे. निश्चित या ठिकाणी तुम्ही भरपूर सारं दावेदार लावलं होतं की असा खेळाडू तसा खेळाडू. 10 वर्षे त्यांनी आपण पाहतोय की मागे राहून पुन्हा एकदा एंट्री केली, तर तो फलंदाज तेवढा काही चालला नाही. तर त्याच्याबद्दल काय म्हणाल आणि त्यांनाही 2 प्रश्न आपण विचारावेत. सॉरी, लक्ष नव्हतं, तुम्ही परत रिपीट करा जरा. माझा दुसरीकडे उदय पाटील हसत आले, त्याच्याकडे लक्ष होता. जरा 2 मिनिटं त्यांचा विड्रू घेऊ. त्यांची खबर घ्या तुम्ही बस. चालेल चालेल, 1 मिनिट, चेंडू होऊन द्या. क्या बात आहे. हा चेंडू मात्र चांगला होता. या ठिकाणी बीट झाले इष्टरक्षक दरम्यान. पाहतोय शॉट फायनलचा रिझन ही पाहतोय आपण. चेंडू निघून जातोय सीमा पार. त्री 43 धावांवरती अंतिम ओव्हर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. हाणामारीचं ज्याला म्हटलं जात आहे आणि लकीली येतोय चौकार. इथे या ठिकाणी पाहतोय आपण व्हाईट बॉल असेल नो डाऊट, कारण डावीची सोडून जाणार हा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉलच्या स्वरूपात. अवंतारची धाव येते. 44 धावा धावफलकावरती. या ठिकाणी 45 धावा या ठिकाणी लागल्या जात आहेत धावफलकावरती. सचिन शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी पाहायला मिळत आहेत. योगेश यांनी 2 ओव्हर आपण पाहिलं तर हाताळल्या गेल्या. सर्वात मागडं बोलला तर विशाल ठरतोय ज्याने 18 धावा खर्च केल्यात. यावेळेस तान दिया आसमान में, बट उंची जास्त आहे, लांबी कमी आणि अजून एक फलंदाज होतोय झेलच्या स्वरूपात बाद. धनंजय मैदानाच्या आतमध्ये येतो फाईट करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे फाईट केली जाईल. अजित पाटील सरांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये या. नेक्स्ट मॅचचा आपल्या शुभहस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक करू.
पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय जाडू शॉट खेळला गेला आहे, डीप मध्ये येतोय चेंडू, सिंगल धाव घेतली जाते आणि त्याच्याहून अधिक काही नाही आहे. सिंगलने आपण पाहिलं तर धावसंख्या 46 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही शेवटच्या 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. पाहूया 2 मध्ये कशा प्रकारे खेळली होते, मोठा फटका येईल की ज्या पद्धतीने गोलंदाजी लई पाहायला मिळते. वेलकम वेलकम सन्मान्य आकाजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यस मॅन ऑफ द मॅच साठी कॅप आलेला आहे, भरपूर पारितोषिक आहेत. पुढे चेंडू क्या बात आहे, हा चेंडू मात्र सरळ निघून जाते. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. प्रयत्न जरूर पाहायला मिळाले परंतु गोलंदाजाची धार चांगली आहे या ठिकाणी. क्या बात है, चेंडू मात्र जात सीमा पार, हवाई सपक करत षटकार. टार्गेट ठेवलं गेलं आहे. तर चला नेक्स्ट 2 टीम प्लीज विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय किरणजी गडक साहेबांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आपण केलं जाईल पुढील मॅच नाणेफेक. या या ठिकाणी मॅच केले जाईल स्वर्गीय रघुनाथ स्मृती वर्सेस धनश्री 11. एक चांगली फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. 2 टीम मधील द्वंद्व युद्ध. या ठिकाणी पाहतोय नाणेफेक केली जाते सन्माननीय किरणजी गडक साहेबांच्या शुभ हस्ते. धनश्री 11 कॉलिंग करतोय, छापा असं कॉलिंग केलेलं आहे. पाहूया काय येते आणि तेच येते. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी पाहतोय नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे ते धनश्री 11 या टीमच्या बाजूने लागलेलं आहे. नाणेफेक आपण जिंकला, आता आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा. यस पाहतोय तुम्ही क्षेत्ररक्षण करणारा, समोर टीमचं बॅलन्सिंग टीम आहे. या टीम समोर खेळत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय भिवंडी तालुक्यामध्ये भरपूर असे गाव आहेत ज्या ठिकाणी क्रिकेट भरपूर खेळला जातोय, परंतु लीगचं आयोजन करणं हे सोपं नसतं. तर आपल्या गावामध्ये लीगचं आयोजन होतंय, तर या आयोजन टीमला आपण काय सांगाल आणि संपूर्ण या खेळाडूंना आपण काय संदेश द्याल? आयोजन चांगलं आहे कारण पूर्ण गाव मिळून ना केलेलं आहे आणि पहिल्यांदाच 40+ चान्स दिले त्याचं धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपल्याकडे वेलकम आहे, तर आपण जाऊया या ठिकाणी रघुनाथ स्मृती 11 या संघनायिकेकडे. अजित दादा, आपण जर नाणेफेक जिंकला असता आपला निर्णय काय असता? बॅटिंग. यस हवं ते मिळतंय. समोर टीम समोर आपण किती धावांचा टार्गेट असण्याचा प्रयत्न असेल? 5 षटकांचा सामना आहे तर 60च्या वरती जाण्याचा प्रयत्न आहे, 60+. निश्चित क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल खूप साम्य आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवन जगण्याची प्रवृत्ती मिळते आणि कला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये जसं जीवनामध्ये बालपण, थोरपण, म्हातारपण नसतं, तसं क्रिकेटमध्ये गोलंदाजी, फलंदाजी, त्याचबरोबर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण असे हे फॉर्मॅट आहेत. आणि त्या फॉर्मॅटनुसार या ठिकाणी तुमच्या गावामध्ये लहानपणापासून तर
म्हाताऱ्यापर्यंत सर्वच जण या ठिकाणी खेळणार आहेत, तर यांच्यासाठी आपण संदेश काय द्याल? क्रिकेट हा खेळला पाहिजे, पण तुम्ही तुमचा व्यवसाय, तुम्ही तुमची नोकरी करून तुम्ही क्रिकेट केला. क्रिकेटमध्ये तुमचं भले तुम्हाला दोन गोष्टी भेटल्या नाही भेटल्या चालतील, पण तुमच्या नियमितपणे शरीराचा व्यायामसुद्धा होतो. आणि क्रिकेटमध्ये तुमचा जो आवडता छंद आहे तो छंदामध्ये तुम्ही जर जास्त इंटरेस्ट घेतला, तर आताच्या डेटला ISPL एक प्लॅटफॉर्म बनलेला आहे का ज्याच्यामधून तुमच्या गावातला प्लेयर चांगला पैसे कमवू शकतो आणि घर चालू शकतं. जर तुमचा फोकस क्रिकेटवर जर असेल तर निश्चितपणे तुम्ही घरचा जर सपोर्ट असेल तुम्ही जर पुढे जाऊ शकता. निश्चित, अगदी बरोबर. कमी शब्दामध्ये भरपूर काय सांगून गेलेले आहे. क्रिकेट फक्त तुम्ही एन्जॉयसाठी केला, छंद म्हणून खेळा, परंतु त्याच्या आहारी जाऊ नका. ज्याच्याकडे सर्व काय आहे त्याने त्याच्या आहारी गेला तरी चालेल, असा संदेश खूप चांगल्या पद्धतीने दिला गेला आहे. मैदानाच्या मध्ये मॅच होते चालू. या ठिकाणी टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की धनेश्वरी 11 या टीमने नाणेफेक जिंकला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आहे. ओ टू कॉम बॉक्स, धन्यवाद. मोहित पाटील, आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मोहित पाटील या ठिकाणी पाहतोय आपण 53 धावांचं लक्ष असताना सुरुवात केली गेली आहे. निशान या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, नंतर पाहतोय बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. म्हणून तर म्हटलं जातं ना की धक्क्याने माणूस सुधारतोय आणि एका चौकाराचा धक्का मात्र पाऊल उचलून टाकायला प्रवृत्त करताय गोलंदाजास. 2 डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला पण पुढील चेंडू पाहूया काय घडतंय. या ठिकाणी अजून एक चांगला चेंडू आहे, बट या ठिकाणी लक फॅक्टर लागला जातोय. चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, सिंगल कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 6 या अंकावरती. जवळजवळ आपण जर विचार केला तर 10-11च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा करायच्या आहेत. त्याच्यासाठी एक मोठा फटका येणे गरजेचं आहे आणि तो पहिल्या ओव्हरमध्ये आला आहे चौकाराच्या रूपाने. परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं 2 डॉट आणि त्यानंतर डबल 1 येते, म्हणजेच आपण जर पाहिलं तर 6 धावा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचा या ठिकाणी 2 चेंडूचा अजून या ओव्हरमध्ये खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा यावेळेस पटकी टाकली होती, अपटी टाकली होती, परंतु या ठिकाणी पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉल, व्हाईटने धावसंख्या पुढे सरकते, 7 अंकावरती जाऊन पोहोचते. क्या बात आहे, सरळ खेळला गेला आहे. लगॉपच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय, सिंगलच मिळेल, काय थ्रो ही पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने पाहतोय की एका धावेने धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिला ओव्हरचा खेळ चालू आहे, पॉवर प्लेचा आहे आणि शेवटचा बॉल फेकणं बाकी. या ठिकाणी पाहतोय आपण पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझनला चेंडू येतोय, इथेही सिंगल मिळते, सिंगल पेक्षा अधिक काही नाही. या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती 9 या अंकावरती. बिनबाद 9, एकही गडी आतापर्यंत बाद झालेली नाही. जमेची बाजू आहे, अजूनही 4 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. हरीश वज्रे आपणही या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला, धावसंख्या 9 या अंकावरती लागली गेली आहे. 53 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी अजूनही 43 धावांची आवश्यकता, 44 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच दोघांकडे अजून समान आहे. पहिली मॅच या ठिकाणी रंगताना दिसते. लाखवली प्रीमियर लीग भरपूर मोठं गाव आहे आणि गावामध्ये पाहतोय की भरपूर खेळाडूंचाही भरणा पाहायला मिळतोय. या विभागामध्ये एक ताकदवार गाव म्हणून संबोधला जातोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी लीगचं आयोजन. इलाका भी हमारावर धमाका भी हमारा. 8 टीम मधून कुठला संघ या ट्रॉफीवरती नाव कोरेल हे उद्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजून येईल. हा क्रिकेटचा खेळ नसून तर खऱ्या अर्थाने क्रिकेटची जत्राच आहे. क्रिकेटचा सण म्हणून साजरा केला जातोय लाखिवली टीमच्या माध्यमातून. पुढील चेंडू
यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शॉट टर्नमेंटच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. या ठिकाणी पाहतोय आपण दोन धावा येत आहेत. धावसंख्येमध्ये भरभरते धावसंख्या आता पुढे सरकते. धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे आपण पाहू शकता 15 धावा. 53 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी ओव्हर क्रमांक दुसरं खेळ चालू आहे. पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण इनफिल्डच्या वरतून मारण्याचा एक उत्तम प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू ढकलून दिला गेला आहे. चेंडू हाही नाही थांब जातो सीमा पार. अजून एक येतो दर्जेदार चौकार. डबल तदनंतर चौकार म्हणजे 10 धावा 3 चेंडूमध्ये आतापर्यंत या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. 19 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा इथं मानस धरला गेला होता. चेंडू मात्र आपण पाहतोय थर्ड सर्कल मध्येच थांबला जातोय. सिंगल येते. सिंगलने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते. 20 रन धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. धावा जमवण्याचा उत्तम प्रयत्न या ठिकाणी मिस्टी अँड UV11 या टीमच्या माध्यमातून मिस्टी 11 अँड युविका 11 ही आपण पाहतोय टीम चांगली धावसंख्या धावफलकावरती जमा करते. यावेळेस फटका फसला गेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय आणि पहिला झटका या ठिकाणी पाहतोय जेलच्या स्वरूपात प्रकाशाच्या रूपाने लागला जातोय. आवरण्यासाठी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती चांगली आहे 20 परंतु एक गडी बाद झालेला आहे. पाहूया या ठिकाणी हर्ष येतोय कशा प्रकारे फलंदाजी करेल याच्याकडे डकआउट करून सुद्धा लक्ष आहे. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना या ठिकाणी पाहायला मिळते हेलिकॉप्टर खेळण्याचा मिनी पाहायला मिळाला. बट चेंडू निघून जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि ओव्हर क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाला दुसरा आणि धावसंख्या पाहतोय 20. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 9 या ओव्हरमध्ये आल्या 11 अशा रीतीने 20 धावा धावफलकावरती. याच्यानंतर एक मॅच चांगली पाहायला मिळेल. रघुनाथ स्मृती वर्सेस धनश्री 11 या टीमने नाणेफेक जिंकलं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. मॅच जेव्हाही संपेल तेव्हा लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आमच्या अनाउन्समेंटची वाट बघू नका. लगेच आपण मैदानात उतरा जेणेकरून आजचा शेड्यूल आपल्याला आजच कंप्लीट करता येईल. धनश्री 11 आपण तयार राहायचं आहे. निशान गडक या ठिकाणी पाहतोय सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. संघनायकाने कंटिन्यू ठेवला गेला आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये आले तर 9 इथं मात्र पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. डावाला वाचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न उत्तम करावे लागतील. संघर्ष करावा लागेल
आणि संघर्षानेच मित्र हो तुम्हाला प्रेरणा मिळते ना, त्या प्रेरणाच्या माध्यमातून तुम्ही मेहनत करता आणि मेहनतीने तुम्हाला जिद्द येते आणि जिद्दीने तुम्ही क्रिकेट खेळला जाता आणि त्याच्यावरती तुम्हाला यश प्राप्त होते. अशा भरपूर साऱ्या गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा कुठेतरी आपण एक चांगली फायनल टीम म्हणून संबोधला जात आहेत. चला वेळ कमी खर्च करा, विनंती असेल. निशान गडक पुन्हा एकदा होत पाहूया टर्न. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप शोधला गेला आहे, नो डाऊट चेंडूचा सीमा पार, येतोय चौकार. या ठिकाणी पाहतोय आपण चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धावलकावरती. या वेळेस पाहतोय सरळ निघून जातोय, कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. चौकारानंतर कमबॅक केलं जात आहे आणि डॉटचे होते सांगता. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. यावेळेस पाहतोय आपण दिशा देण्यासाठी खेळला गेला होता फटका, परंतु उजवेष्टी सोडून जातोय. पंच बोलतायत आमच्याकडे व्हाईट बॉल आहे, नो डाऊट. या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेला आहे. ज्यांनी ज्यांनी कमिटमेंट केली गेली आहे की मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिली गेली आहेत, ज्यांनी आणले असतील तर या ठिकाणी जमा करायचे आहेत. विनंती असेल जाहीद अंशुर राजाने मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कार घोषित केला गेला आहे, त्यांना विनंती आहे आपण जर आणले असाल तर या ठिकाणी जमा करायचे आहेत. फटका फसला होता या ठिकाणी, परंतु सेफ लँडिंग होते. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय, तोपर्यंत 2 धावांची मागणी केली गेली आणि मागणी तसा पुरवठा 2 धावा या ठिकाणी होत आहेत जमा. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र धावफलकावरती 27 ऑन बोर्ड. 27 धावा लागल्या गेल्या आहेत, म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर 26 धावेची आवश्यकता आहे. कर 53 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम मिस्टी अँड इविका 11. यावेळेस पाहतोय आपण क्वालिटीचा फटका पाहायला मिळाला, चेंडू मात्र जातोय सीमा पार, येतोय चौकार. मात्र बहारदार खेळी करतो मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र पाहतोय आपण एजन गोहान, यस बॅटर बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. सेवन 27 धावा धावफलकावरती आहेत या ठिकाणी पाहतोय. धावफलकावरती फलंदाज झाले बाद. पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल, कशा प्रकारे डावाला सावरेल. कमबॅक करावं लागेल सर्वच गोलंदाजांना या ठिकाणावरून. 53 धावांचं लक्ष असताना 27 धावा धावफलकावरती अजूनही 26 धावेची गरज आहे. सामना दोघांकडे अजून समान संधीमध्ये आहे. गोलंदाजांना मात्र चांगलं कार्य करावं लागेल. यस 31 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. थर्टी 31 धावा धावफलकावरती आहेत. दुरुस्ती केली जाते या ठिकाणावरून. पुढे चेंडू
यावेळेस पात्र समोर खेळला गेला आहे क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी मिस फील्ड पाहायला मिळतंय चेंडू थांबला नाही घेत जातोय सीमा पार चौकार. चांगले चौकार आलेले आहेत. आता मात्र या ठिकाणी पाहतोय धनशेच्या बॅट मधून चौकार आलेला आहे म्हणजे दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हर्ष आणि आपण पाहिले तर धनेशी जोडी मैदानात संघर्ष करतोय. क्या बात आहे क्या बात आहे. चांगले चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला निर्धावचे या ठिकाणी होते सांगता रोशन इथे गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू अप्रतिम या ठिकाणी हाताला जातोय. क्या बात आहे आक्रमण केला गेला आहे आणि चेंडू मात्र जातो सीमा पार षटकार. त्रेपन्न धावांचं लक्ष असताना एक अफलातून फलंदाजी या ठिकाणी केली जाते खास करून हर्ष याच्या माध्यमातून. धनेश याने सुद्धा पाहिलं तर एक चेंडूचा सामना केला त्याच्यावरती चौकार आणि इथं मात्र बॅक टू बॅक चांगली कामगिरी पाहायला मिळते. षटकार षटकार आणि षटकार. पुढील चेंडू अजून एक चांगला फटका खेळला जातोय. इथं मात्र मौका भी दिया जाता है और छक्का भी दिया जाता है. या ठिकाणी दोन टीम मधील द्वंद्व इथं पाहायला मिळेल. चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. धनश्री 11 प्लीज विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये या लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करूया. क्या बात आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी दोन
नावं होती ज्यांच्यामध्ये रेस लागली होती. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हर्ष याने पाहिलं तर 18 धाबा धापलकावरती जमा केल्या आणि एक विकेट घेतला गेला आहे. आणि आपण पाहतो सचिन याने मात्र 22 धावा आणि 2 विकेट, म्हणजेच सचिन ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. जवळ जवळ या ठिकाणी 8 पारितोषिक आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. एक मोठी स्पर्धा, मोठ्या गावचा सण या ठिकाणी जणू काही साजरा केला जातोय क्रिकेटचा. आणि त्याच्यामध्ये पहिल्या मॅच मध्ये पहिला मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुरस्कार पटकावला जातो सचिन. तर या आणि खऱ्या अर्थाने पाहूया आपण. सर्वप्रथम देऊया आपण ट्रॉफी जी आम्हाला प्रदान झालेली आहे. सन्मान्य मान्यश्री आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पाहायला मिळते. तदनंतर आकाश पाटील यांच्या माध्यमातून कॅप आहे, आपण ती कॅप देऊया. यस, मान्यवरांच्या कुणाल पाटील साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी पाहतो आपण कॅप दिली जाते. त्यानंतर युविका एंटरप्राइजेसच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक आहे. सन्मान्य भावेश पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी ती प्रदान करायची आहे. त्यानंतर संजय पाटील यांच्या माध्यमातून पेस्टी आहे, पेस्टी द्या. सन्मान्य समर पाटील विनंती असेल की आपल्या शुभहस्ते पेस्टी देऊया आपण. क्या बात आहे. आमचा चिमुकला मान्यवर यांच्या शुभहस्ते दिली जाते पेस्टी. तदनंतर बिस्किट बॉक्स आहे. माजी सरपंच सन्मान्य विनोद साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. रोहिदास पाटील यांच्या शुभहस्ते दिलं जातोय बिस्किट बॉक्स. त्यानंतर कोल्ड ड्रिंक अजून एक आहे, ते तांडेल ग्रुप यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. किशोरजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण कोल्ड ड्रिंक द्यायचं आहे. तदनंतर दिला जाईल इनर, जे आम्हाला प्राप्त झाले हर्षद पाटील यांच्या माध्यमातून. सन्मान्य किरणजी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण देऊया इनर. तदनंतर तांडेल ग्रुपच्या माध्यमातून अजून एक कोल्ड ड्रिंक आहे. सन्माननीय आकाश पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण देऊया कोल्ड ड्रिंक. क्या बात आहे. जवळ जवळ 8 पारितोषिक आहेत. एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये, मोठ्या इव्हेंटमध्ये एवढे पारितोषिक नसतायत, तेवढे पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला विनंती आहे आपला 12 खेळाडू मैदानात इथं कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. धनश्री 11 टीमने क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घेतला गेला आहे. सलामीची जोडी मैदानात गेले आहे. पंच चला आपण मैदानाच्या आतमध्ये